काल जो महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतलेला आहे की माजी आमदारांना पेन्शन हा निर्णय जे आहे ते पूर्णतः दुर्दैवी आहे। कारण का या ठिकाणी ह्या माजी आमदारांना आवश्यकता आहे का याची? सत्तेवर असतानाचे आमदार गलेलेट्ट झालेले आहेत, लाखो रुपये कमवलेले आहेत। असा एक तरी आमदार आहे का की जो एसटीनं प्रवास करतोय, मोटरसायकलनं प्रवास करतोय किंवा ज्याच्याकडं खायला किंवा ज्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती गरीब आहे असा एक तरी या महाराष्ट्रातला आमदार भेटेल का? तरीसुद्धा या ठिकाणी या आमदारांना 40,000 रुपयाची पेन्शनची वाढ केली आहे। विशेष बाब हे की यामध्ये एकाही आमदारानं, विरोधी पक्षातल्या एकाही आमदारानं विरोध केलेला नाही की इतर कोणत्याही अपक्ष आमदारानं विरोध केलेला नाही। याचा अर्थ असा आहे की सत्ताधारी आमदार विरोधी आमदार या सगळ्यांनी एकत्र येऊन महाराष्ट्राला लुटण्याचा या ठिकाणी हा निर्णय घेतलेला आहे। एका बाजूला हे जबाबदार लोक मंत्रिमंडळातील किंवा सरकारमधील केंद्र सरकारमधील जबाबदार लोक म्हणतायत की 10 रुपयाला 12 रुपयाला 20 रुपयाला गरिबाला पोटभर अन्न मिळतंय आणि मग याची 20,000वरून 25,000 40,000 करायची गरजच काय होती? ज्या लोकांना खऱ्या अर्थानं दारिद्र्य रेषेखालच्या लोकांना काही योजनांची गरज आहे तिथं मात्र ते काय करत नाहीत। निराधारांची पेन्शनची वाढ करायला पाहिजे, त्याला 2 वेळचं अन्न खायला मिळत नाही, त्याची पेन्शन वाढ करायला पाहिजे, त्याची सरकार वाढ करत नाही। एका बाजूला आंदोलन होत आहेत की उपभूधारकांना, त्याच निराधारांना, त्याचबरोबर जे कष्टकरी आहेत त्यांना पेन्शन मिळावी म्हणून या ठिकाणी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यावर आंदोलन होते, पण त्याच्याकडे सरकार लक्ष देत नाही। पण या ठिकाणी आमदारांना मात्र या ठिकाणी वाढ दिलेला आहे। हा दुर्दैवी निर्णय आहे आणि हा सरकारनं आणि विरोधी आमदारांनी या ठिकाणी महाराष्ट्राला लुटण्याचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे, एवढं मी म्हणतो।